चला नमस्कार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दिक सर आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये मी आपला मित्र हार्दिक सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. अतिशय महत्वाची माहिती असणार आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपले बॉम्बे हायकोर्ट लिपिक आणि शिपाई पदाची तयारी असेल किंवा चालक पदाची तयारी करत असणारे विद्यार्थी फार संभ्रमात पडलेले, कारण का काही ठराविक तारखा या ठिकाणी कालपासून कोर्ट भरतीच्या जे ग्रुप आहेत, टेलिग्राम असतील किंवा व्हॉट्सअप असेल, त्या ठिकाणी फिरताना आपल्याला दिसत आहेत. तर मित्रांनो, मी एकच सांगेल, पाठीमागच्या वेळेस तुम्हाला आठवत असेल का आपल्या टेस्ट बॅचला जे विद्यार्थी होते त्यांना पण आठवत असेल तर आपण 10 ऑगस्टला पेपर झाला होता आणि मी तुम्हाला ती 10 ऑगस्टची तारीख मला वाटतं मी काहीतरी जुलैच्या फर्स्ट वीक मध्येच सांगितली होती का बाबा 10 ऑगस्टला पेपर होईल असं. आता या ज्या तारखा आहेत मित्रांनो, सर्वात प्रथम व्यवस्थित पाहून घ्या. आणि आपण जर कोर्ट भरतीची तयारी करत असाल, कोर्ट भरती मग लिपिक असो, शिपाई असो अथवा चालक असो किंवा आगामी काळात होणारी जी काही न्याय विभागातील म्हणजे कोर्ट भरती होणाऱ्या आगामी काळात जी मोठ्या प्रमाणात त्या संदर्भात जी काही तयारी करणार तुम्ही सर्व विद्यार्थी असतील त्यांनी सर्वात प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं, कारण का नवनवीन माहिती आणि नवनवीन अपडेट तुमच्याकडून कोणतीच मिस व्हायला नको म्हणून आपण चॅनलला फॉलो करून घ्या. त्यानंतर मित्रांनो, सर्वात महत्वाचं म्हणजे मुंबई उच्च न्यायालय भरती. तुम्ही या ठिकाणी थंबनेल पाहिला असेल, तुम्हाला लगेच वाटलं असं का बाबा काहीतरी तारखा आल्या, तर मी तारखा आलेल्या नाहीत, पण ज्या आलेल्या तारखा आहेत त्याच्या बाबतीत तुम्हाला थोडीशी सत्यता सांगणार आहे मित्रांनो. औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि मुंबई या 3 ठिकाणी पद आहेत आपल्याला माहिती. मग या 3 ठिकाणी जागा असताना 3 ठिकाणी पद असताना दादांनो विद्यार्थी मात्र एकच आहे का, जो एकच विद्यार्थी का ज्याने जो फॉर्म नगर नागपूरला भरला असेल तो दुसरीकडे भरू शकत नाही. म्हणजे आपले जे पेपर होणार आहेत हे पेपर तिन्ही विभागांचे म्हणजे तिन्ही पीठांचे, तिन्ही खंडपीठांचे एका दिवशी होतील, त्यात कुठलीच शंका नाही. पण 2 पेपर हे एका दिवशी होणार नाही हे लक्षात ठेवा, कारण का लिपिक हे पद वेगळं आहे त्याची फी तुम्ही वेगळी पे केली, शिपाई हे पद वेगळं आहे त्याची फी तुम्ही वेगळी केली, आणि ड्रायव्हर चालक हे पद वेगळं आहे त्याची फी तुम्ही वेगळी पे केली, बरोबर. मग आता सर्वात महत्वाचं म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाच्या तारखा आलेल्या आहेत बाळांनो, लेखी परीक्षेच्या तारखा आलेल्या आहेत. त्या तारखा आहेत, एक आहे 5 एप्रिल, 12 एप्रिल आणि 19 एप्रिल. आता मी हा व्हिडिओ खरं तर काढणं उचित नव्हतं, पण तो का काढायची वेळ आली, कारण का आपल्या जे टेस्ट सिरीजला जेवढे काही विद्यार्थी टेस्ट सिरीजला, तर सगळ्या विद्यार्थ्यांपैकी जवळ 20 ते 30% विद्यार्थ्यांचे सकाळपासून कालपासून मेसेज पडतायत, सर या तारखा खऱ्या आहेत का, सर या तारखा खऱ्या आहेत का. त्यांना मी उत्तर पण देऊ शकत नाही का बाबा नाही तारखा खोट्या आहेत. आता प्रश्न असा, 22 मार्चची एक तारीख फ्लॅश झाली होती, 22 मार्चची एक तारीख फ्लॅश झाली होती आणि त्याच्यानंतर ना आता ह्या 3 तारखा कालपासून फिरतात. आता हे कोणी एडिट केलंय, कोणी बनवले माहित नाही, परंतु कदाचित सांगता देखील येत नाही असं देखील होऊ शकतं, कारण का सगळे रविवार आहेत. संडेलाच आपला पेपर घ्यावा लागेल, कारण का 10वीचे पेपर चालू होणार आहेत, नंतर सध्या 12वीचे पेपर चालू होत आहेत, नंतर 10वीचे पेपर आहेत, त्यानंतर युनिव्हर्सिटी एक्झाम असणार आहेत, त्याच्यामुळे सुट्टी नसणार आहे आपल्याला म्हणजे कॉलेज किंवा शाळेला. आणि यावेळेस सगळी एक्झाम ऑल महाराष्ट्र होणार आहे आपली, हे शक्यच नाही. पाठीमागच्या वेळेस 27,000 फॉर्म असताना यवतमाळला, नगरला, मुंबईला, तिकडं विदर्भात एवढ्या ठिकाणी एक्झाम झाल्या होत्या. आता तर फॉर्म किती आहेत बाबा, 2.5 लाख फॉर्म तर त्या शिपायाला आहे नुसते, 2.25 लाख, 2.5 लाख, आणि क्लर्कला 2.25 लाख आहेत, त्या चालकला 28,000 फॉर्म. एवढ्या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करायची आहे, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होणार आहे. सेंटर कुठे येणार ते ह्यो एक प्रश्न बरेच जण विचारतात. त्या सेंटर आपले ज्या ज्या विभागानुसार सेंटर असतात, कुठेही तुमच्या जवळचं जे सेंटर तुम्हाला असं नजीकचं जो पत्ता तुम्ही टाकलाय त्या ठिकाणी तुमचं सेंटर येणार, काळजी करू नका मित्रांनो. 5 एप्रिल याच्या अगोदर जी तारीख होती ती मार्च महिन्यातली होती. आता मी तुम्हाला एक सांगेल बाळांनो, ह्या तारखा फिक्स नाहीत, ह्या तारखा ऑफिशियल नाहीत, ह्या तारखा लिगल नाहीत, आणि एक्झाम कधी घ्यायची हे त्याच वेळेस एकदम परफेक्ट होतं का ज्यावेळेस आपली पहिली यादी लागत असते. ती यादी अद्याप काय लागलेली नाही. ज्यावेळेस आपली पहिली यादी लागेल त्यावेळेस आपल्याला समजतं, त्यावरून अंदाज येतो का ती यादी कधी लागते. ती यादी लागल्यानंतर कमीत कमी 20-25 किंवा महिन्याने आपली एक्झाम होत असते. त्याच्यामुळे आता ती यादी कधी लागणार आहे याच्याकडे लक्ष आहे. ती यादी लागल्यानंतर म्हणजे क्वालिफाय कॅन्डिडेटची जर यादी लागली तर त्याच्यानंतर कळन. पण माझं सर्व विद्यार्थ्यांना सांगणं असं बाळांनो, ही 5 एप्रिल, 12 एप्रिल आणि 19 एप्रिल ह्या तारखा जरी खऱ्या नसल्या म्हणजे ऑफिशियली नसल्या तरी सांगता येत नाही का ह्याच 3 दिवसांमध्ये एक्झाम होऊ शकते. नमस्कार मित्रांनो, आपण जर बॉम्बे हायकोर्ट लिपिक पदाची तयारी करत असाल तर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची बॅच आहे मित्रांनो, मॉक टेस्ट बॅच आहे. हार्दिक ऑनलाईन अकॅडमी आयोजित मिशन बॉम्बे हायकोर्ट स्पेशल लिपिक व शिपाई भरती सर्व बॅच 2.0 पूर्णपणे मॉक टेस्ट असणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये हायकोर्ट अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. महाराष्ट्रातील एकमेव टेस्ट सिरीज असणार आहे मित्रांनो.
की याच्यामध्ये सराव पेपर बॅच असणार आहे आपल्याला. मित्रांनो बॅचचे वैशिष्ट्य तुम्ही पाहू शकता. आपल्याला 51 सराव पेपर आहे लिपिक पदासाठी आणि 51 सराव पेपर आहे शिपाई पदासाठी भेटणार आहे. आत्ता जे काही पेपर झालेले आहेत इथून पाठीमागे ते सगळे पेपर पूर्ण आणि इथून पुढे तुम्ही बॅचमध्ये जॉईन होणार आहे मित्रांनो. अतिशय दर्जेदार आणि महत्त्वपूर्ण बॅच आहे मित्रांनो. बॅच आता पूर्ण होत आलेली आहे. लवकर सर्वांनी या बॅचसाठी प्रवेश घ्यायचा असेल तर 9766 खाली जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती संपर्क करून तुम्ही ती बॅच घ्यायची मित्रांनो. अशीच एक बॅच आपली पाठीमागच्या वेळेस पण होती मित्रांनो. आपली ही बॅच 2.0 आहे. लिपिक पदासाठी फी तुम्हाला दिसते आणि शिपाई पदाची पण फी त्या ठिकाणी तुम्हाला दिसते. लवकर हा नंबर संपर्क करायचा आहे आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही प्रवेश करायचा आहे मित्रांनो. मिशन बॉम्बे हायकोर्ट लिपिक आणि शिपाई पदासाठी असणारी महत्त्वपूर्ण अशी बॅच आहे मित्रांनो. ही बॅच क्रमांक 2.0 आहे आणि मित्रांनो बॅच पॉईंट 1.0चा जो आपण निकाल आहे तो आपण पाहू शकता. बॅच 1.0चा निकाल आहे मित्रांनो. हार्देज ऑनलाईन अकॅडमीचा पाठीमागचा जो निकाल आहे आपल्या लिपिक पदाचा हा निकाल लागलेला होता मित्रांनो. आत्ताही जर आपल्याला लिपिक पदामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर मित्रांनो बॅच टेस्ट सिरीज नक्की प्रवेश करून घ्या. 9766 85 36 75 खाली नंबर दिसतो या नंबरवरती संपर्क करून तुम्ही बॅचला प्रवेश घेऊ शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बॅचबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. तयारी त्या दृष्टीने करायची. मोजून 1 ते 1.5 महिना 45 दिवस आपल्या हातामध्ये आहे. त्यावेळेस सुद्धा मी सांगितलं होतं का 10 ऑगस्टलाच एक्झाम होणार आणि एक्झाम ही 10 ऑगस्ट झाली. परंतु त्यावेळेस मला थोडी अधिकृत माहिती होती. ही माहिती माझ्याकडे अजून अधिकृत आलेली नाही, त्याच्यामुळे मी खात्रीशीर सांगत नाही. पण एक आहे, या माहितीबद्दल लवकरच मी काहीतरी सत्यता काढतो आणि तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवतो. तत्पूर्वी पोलीस भरतीची कोर्ट भरतीची जर तयारी करणारे आपले विद्यार्थी असतील तर मित्रांनो ऑनलाईन मॉक टेस्ट आपल्या चालू झालेल्या आहेत. आतापर्यंत 40 पेपर पूर्ण झाले. आज 41वा पेपर आपला होतोय. बाळांनो ह्या टेस्ट सिरीज मध्ये काय असणार आहे, लिपिक व शिपाई या पदाच्या, लक्षात ठेवा लिपिक व शिपाई या पदाच्या आपल्या मॉक टेस्ट असणार आहे. या टेस्टच्या माध्यमातून तुम्हाला वेळेचं मॅनेजमेंट म्हणजे टाइम मॅनेजमेंट, वेळेचं नियोजन कशा पद्धतीने करायचं, पेपर सोडून झाल्यानंतर त्या सोडवलेल्या पेपरची रिस्पॉन्स शीट विश्लेषणासहित कशा पद्धतीनं आपलं काय चुकलं काय बरोबर आलं, पीडीएफ पेक्षा ह्या मॉक टेस्ट बेटर असतं. त्याचं कारण सांगतो. आपण पीडीएफ पण टाकतो, तुम्हाला नाही असं आतापर्यंत आपण काही पीडीएफ पण दिलेले आहेत. मात्र या मॉक टेस्ट का जॉईन करायच्या, या मॉक टेस्टच्या माध्यमातून सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला मानणं तुमचं टाइम मॅनेजमेंट तर होतच आणि तुमचं काय चुकलं आणि काय बरोबर ऑन दी स्पॉट लगेच पेपर सबमिट केल्यावर कळतं उत्तर काय चुकलं. ओके. त्याचबरोबर बरेच विद्यार्थी पुस्तकाच्या बाबतीत पण विचारित असतात का सर पुस्तक कोणतं घ्यायचं. पुस्तक तर मी नक्की सांगेन, उच्च न्यायालय बॉम्बे हायकोर्ट मागील प्रश्नपत्रिकांचा संच, मागील झालेल्या प्रश्नपत्रिकांचा संच, हे पण पुस्तक यशोदा पब्लिकेशनचं तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर दुसरं पुस्तक आहे उच्च न्यायालय शिपाई हमाल फराश परिपूर्ण मार्गदर्शन, ते पण यशोदा पब्लिकेशनचं. हे दोन्ही पुस्तकं तुम्ही खरेदी करू शकता. तुम्ही म्हणशाल का सर तुम्ही काल तर वेगळं पुस्तक सांगितलं. मित्रांनो बुक हे सगळेच चांगले असतात. वाचणारे कसे आहेत किंवा वाचणाऱ्यावर डिपेंड असतं का कोणतं पुस्तक चांगले. पुस्तकं सगळेच चांगले असतात, कोणतंच पुस्तक वाईट नसतं. तुम्ही यांचं घ्या, दुसरं कोणाचं घ्या, पुस्तकं कधीच वाईट नसतात. लक्षात फक्त आता तुम्ही कशा पद्धतीने वाचतात, तुम्हाला त्यातून किती ज्ञान मिळते किंवा काय, हे पण पुस्तकं तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता. खूप छान असे पुस्तक आहे उच्च न्यायालय शिपाई. जर पुस्तक घ्यायचं असेल तुम्हाला तर 96 45 15 60 आणि 93 70 79 90 02 या नंबरवर तुम्ही संपर्क साधून हे दोन्ही पुस्तकं खरेदी करू शकता. प्रश्न संच तर बेस्टच राहील मला वाटतं. याच्यापेक्षा पण प्रश्न संच घेतला तर बेस्ट राहील. त्याच्यामध्ये काय झालेला प्रश्नपत्रिकांचा समावेश तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर या तारखांच्या बाबतीत मी जी काही संदिग्धता होती ती मी आता तुमच्या ठिकाणी दूर केली आहे. ओके. काही महत्वपूर्ण अपडेट्स आली परत कोर्टाची काही महत्वाची माहिती जर आली तर मी लगेच त्वरित ऑन दी स्पॉट महाराष्ट्रात सर्वात आधी तुम्हाला सांगेन. त्यासाठी चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या, कारण अशीच नवनवीन अपडेट्स नवनवीन माहिती तुम्हाला वेळच्या वेळेला माहिती होण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून होत जाईल. धन्यवाद मित्रांनो. भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओ, नवीन अपडेट, नवीन माहिती, नवीन लेक्चर मध्ये. तत्पूर्वी जे काय आपले लेक्चर आहे शिपाई पदाचे पेपर ते मी टाकलेले, सकाळी टाकले, काल टाकले, ते पाहून घेत चला. ओके ठीक आहे. आणि ज्यांना प्रवेश घ्यायचा माझा स्क्रीन मध्ये तुम्हाला इथं खाली पण नंबर दिसतो, वरती पण नंबर आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही बॉम्बे हायकोर्ट लिपिक पदाला किंवा बॉम्बे हायकोर्ट शिपाई पदाच्या टेस्टला तुम्ही प्रवेश करून घ्यायचा आहे. ओके. धन्यवाद. भेटूया परत पुढच्या नवीन व्हिडिओ. तोपर्यंत तुमची रजा घेतो.